ओबीसीच्या कुठल्याही आंदोलनामध्ये मी सहभाग घेणार नाही. कारण उद्या जे आंदोलन ठरवलं आहे की खासदार आमदारांच्या घरावर किंवा त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन आंदोलन करायचं, माझं म्हणणं असं आहे की मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे आणि ओबीसी समाजाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे. जेव्हा मराठा जास्तीत 70-80% ऑलरेडी कुणबीमध्ये आहेच, तेव्हा फक्त त्यांना आता राहिलेले जे 10-15% त्यांनाही आरक्षण मिळालं पाहिजे. एकूण 100% मराठा जे आहेत ते कुणबीच आहेत, त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. पण यामध्ये खरं म्हणजे ते सब कॅटेगरी ज्याला म्हणतो उपवर्गीकरण झालं पाहिजे. मराठा आरक्षणाचं ओबीसी आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे. तो कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला आहे, फेमस फॉर्म्युला आहे. त्यांना आता भारतरत्न मिळालेला आहे कर्पूरी ठाकूर. तो फॉर्म्युला जर लागू केला तर कोणालाही धक्का लागत नाही, सगळ्यांना वेगळं वेगळं आरक्षण मिळू शकतं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.